वर्धा जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गावर विरुळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये कारमधील 4 जण आणि ट्रकमधील चालक आणि क्लीनर यांचा समावेश आहे। कारमधील सर्व मृत हे वर्धा जिल्ह्यातल्या सालोड इथले रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। प्राथमिक माहितीनुसार ट्रकनं कारला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। धडक इतकी भीषण होती की कारनं तत्काळ पेट घेतला। यापूर्वी समृद्धी महामार्गावर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्यानं वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती। दरम्यान पुढील किमान 4 तास हा मार्ग टाळून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वर्धा पोलिसांनी केलं आहे। काल रात्री कुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता। तो नागपूरवरून येत होता। त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती। दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते। त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली। त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे। सध्या ते इथेनॉलचा टँकर पलटी झाला त्याला काढण्यासाठी पाठपुरावा चालू आहे। लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत